मिरज शासकीय रुग्णालयातील प्रसूती विभागातून कविता आलदर यांच्या 3 दिवसाच्या बाळाची शनिवारी चोरी झाली होती। पोलिसांची पथके बाळाचा आणि बाळ चोरी करणाऱ्या महिलेचा कसून शोध सुरू करत होते। पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे शोध घेत असता संशयित महिला सारा साहेबा साठे या महिलेकडून बाळाला ताब्यात घेतले। 48 तासानंतर पोलिसांनी आईची आणि बाळाची भेट घडवून आणली। बाळाला पाहून आईच्या डोळ्यात आनंद अश्रू आले। संशयित सारा साठे या महिलेला ताब्यात घेतलं असून हे कृत्य कशासाठी केलं याची माहिती पोलीस घेत आहेत। मिरज शासकीय रुग्णालयाच्या प्रसूती विभागातून सांगोला येथील कविता समाधान आलदर यांच्या 3 दिवसाच्या बाळाची अज्ञात महिलेने चोरी केल्याची घटना घडली होती। या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली होती। बाळ चोरी करणाऱ्या अज्ञात महिलेची सीसीटीव्हीमध्ये कैद झाली होती। कविता आलदर या प्रसूतीसाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल झाल्या होत्या। रुग्णालयात त्यांच्यासोबत आई आणि वडील होते। संशयित महिलेने आलदर यांचे आई वडील आणि इतर नातेवाईकांचा विश्वास संपादन केला। कविता आलदर यांचे आई वडील हे जेवायला गेल्यानंतर संशयित महिलेने कविता आलदर यांच्या बाळाला घेऊन BCG लस 16 नंबरला टोचायची असं सांगून मुलाला घेऊन महिला तिथून निघून गेली। महात्मा गांधी चौक पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते। पोलिसांनी शासकीय रुग्णालय परिसरात कसून तपास सुरू केला होता। संशयित महिलेला तासगाव तालुक्यातील सावळज येथून ताब्यात घेतला असून त्याच्याकडून बाळ ताब्यात घेतले। पोलिसांनी 48 तासानंतर बाळाची आणि आईची भेट घडवून आणली। आईची आणि बाळाची भेट झाल्यानंतर हॉस्पिटलमध्ये सर्वांच्या डोळ्यात आनंदाचे भाव होते। तसेच पोलिसांच्या या तपासाचं सर्वत्र कौतुक होते।